नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. महानगरपालिकेसाठी युतीनं कंबर कसली आहे. 3 जानेवारीला युतीची पहिली सभा होणार आहे. वरईडोम इथं सायंकाळी ही जाहीर सभा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रमुख नेते या सभेसाठी उपस्थित राहतील. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दायकर यांच्याकडून. मनोज, 3 जानेवारीला युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे, काय अधिक माहिती? ज्या महानगरपालिका निवडणुकीची सर्व वाट पाहत होते ती महानगरपालिकेची निवडणुकीला आता फक्त अवघे 14 दिवस उरलेले आहेत आणि त्यानंतर आपण मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची युती झाली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती झालेली आहे आणि काँग्रेस देखील आपण बघितलं स्वबळावरती या ठिकाणी लढत. आपण बघितलं दोन्ही पक्षांकडनं अर्ज देखील भरून झालेले आहेत आणि छाननीची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे आणि आता अर्ज मागे घेण्याची आपण बघितलं तारीख आहे आणि त्यानंतर आता महायुतीची जाहीर सभा ही आता होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही जाहीर सभा होणार आहे आणि त्यामधून ते सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात वर्दी डोममध्ये ही सभा ही जाहीर होणार आहे आणि पहिली सभा असणार आहे वर्दी डोममध्ये. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्गदर्शन करत हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की या ठिकाणी आता लढत ही आहे ती ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे किती कशा प्रकारे लढत लढायची आणि कशा प्रकारे त्यांना सामोरे जायचं आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती आपला झेंडा फडकायचा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्देश देतात, काय रणनीती आखतात हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.